देशभरात वाढलेल्या भटक्या श्वानांची आणि त्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगानं प्रत्येक शैक्षणिक संस्थेनं परिसर स्वच्छता आणि सुरक्षा यांच्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचं परिपत्रक काढलं होतं. याच धर्तीवर आता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य शिक्षण विभागानंही अशाच आशयाचं परिपत्रक नुकतंच काढलंय. शाळांच्या मुख्याध्यापकांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. भटके श्वान आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी मुख्याध्यापकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याला शिक्षक संघटनांकडून विरोध होतोय. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून मुख्याध्यापकांच्या हक्कावर गदा आणणारा आहे. त्यामुळे याचा फेरविचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे पाठवण्यात आले. जर याची दखल घेतली नाही तर जन आंदोलन आणि जनहित याचिका दाखल करू असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिलाय. 2024ला एक शासन निर्णय काढला आहे शासनानंच, आणि त्याच्यामध्ये अशैक्षणिक कामं कोणती, अशैक्षणिक कामं शिक्षकांना मुख्याध्यापकाला लावण्यात येऊ नयेत असं सांगितले असताना देखील ही जर भटके कुत्रे पकडण्याचा जर आदेश काढला असेल तर या बाबीला आमचा संघटनाचा विरोध आहे. हे अजिबात चालणार नाही. जर आम्ही भटके कुत्रे पकडत राहिलो तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? त्याकडे शासन गांभीर्याने का बघत नाही. एखाद दिवस आम्ही एखादं आंदोलन केलं तर लगेच शासन म्हणते की तुमचा विद्यार्थ्याच्या अध्यापनावरती परिणाम होतो, आणि इकडे कुत्री आम्ही पकडायला सुरू केल्यानंतर विद्यार्थ्याच्या अध्यापनावरती परिणाम होत नाही का? याचा विचार का शासन करत नाही? ही पूर्णपणे बाब चुकीची आहे. लोकनेते, राजकीय नेते याच्यापासून पूर्णपणे दुर्लक्ष करतायत. यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हाला आमचं काम करू द्या, एवढीच आपल्या माध्यमातून मागणी यावेळी आम्ही करतोय. जर शासनानं जर नाही निर्णय घेतला, थांबवलं नाही, तर आम्ही ह्यांना जन आंदोलन यासाठी उभा करणार किंवा आम्ही जनहित याचिका देखील आम्ही याबाबत दाखल करणार. यावेळी शिवाजी कुरणे, राजू भोरे, केदारी मगदूम, GS पाटील, संजय गराडे, अंकुश गावडे आदींसह संघटनेचे इतर सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.